तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी कोकणी तनया या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आम्ही आज चाललो आहे फार्म हाऊसवर मजा मस्ती करायला. तर मी आणि बाकीचे मित्रमंडळ मैत्रिणी वगैरे सर्व आहेत. तर मी आता निघतो आहे कांदिवलीमधून. मी कांदिवलीला राहतो. तर आता इथून निघतो आहे बोरी स्टेशनला आणि बोरी स्टेशनवरून बघूया पुढचा प्रवास कसा होतो आहे. चला तर मग बघूया पुढं. तर मंडळी, मी आता निघालो आहे, रिक्षा पकडून चाललो आहे बोरी स्टेशनला. दुपारची वेळ आहे आणि लवकर जायचं आहे, तर मग आम्ही पण लवकरच निघालो आहे. आता बोरी स्टेशनवरून तिकडं दादरला जायचं, दादरवरून मग कुर्ल्यावरून मग बदलापूर स्टेशनला जायचं आहे. तिकडनं मग बघू पुढचं कसं काय ते. तर मंडळी, आम्ही आता पोचलेलो कुर्ला स्टेशनला. अजून कोण आलेलं नाही आहे. बाकीचे पब्लिक येत आहे मागून. ऑफिसमधून सुटलेली आहे मंडळीनं. बोरी स्टेशनला मी थांबलो नाही कारण आपली ट्रेन आलेली पटापट. तर मी तशीच पकडून निघालो आहे. फार गर्दी आहे बाहेर पण. हा कुर्ला स्टेशनच्या बाहेरचा नजारा आहे. बाहेर खूप पब्लिक आहे. तर वाजलेत आताचे 5:45 झालेत. बाहेर वाटतं काहीतरी काम आहे, इथे काम चालू आहे स्टेशनचं. आणि हा आहे कुर्ला स्टेशन. बाकीच्या पब्लिकला थोडी लेट झालं थोडं यायला. ऑफिसमधून अजून सुटलेली नाहीत. त्यांची ओटी असल्यामुळे त्यांना थोडं लेट झालं आहे, तर त्यांच्यासाठी थांबलं आहे. मग ते सर्व आल्याच्यानंतर मग आम्ही निघू. बेफाट गर्दी, बेफाट इकडे बदलापूरला. आताच फायनली उतरलो आम्ही आणि उतरून हे स्टेशनच्या बाहेरचे लोक आहे. खूप गर्दी आहे आपल्या इथे. गाड्या बेड्या पूर्ण पॅक आहे तिकडे. आम्ही आता बदलापूर स्टेशनपासून टॅक्सी पकडले कारण लांब आहे इथून फार्म हाऊस. कमला ॲग्रो फार्म असं नाव आहे त्या फार्म हाऊसचे. तर इथून काहीतरी 9 ते असं काहीतरी किलोमीटर लांब आहे. 8-9 किलोमीटर काहीतरी लांब आहे. तर इथून आम्ही टॅक्सी पकडले. गर्दी बघा किती आहे, बेफाट ट्रॅफिक आहे. मस्तपैकी ड्रायव्हरच्या बाजूला बसून बाहेरचा आनंद घेत काय नजारा बघतोय. काय हवा एकदम गारगार मस्तपैकी. गरम होत होतं म्हणून पुढच्या सीटला बसलो, बाकीच्यांना बसवलं मागं. आम्ही आता पोचलो आहे उल्हासनगरमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघून घ्या. आम्ही पायावकडे पळून दर्शन वगैरे घेऊन निघालो आहे टॅक्सीमधूनच. तुम्ही पण दर्शन घ्या. दर्शन घेऊन आम्ही थेट निघालो आहे फार्म हाऊसच्या दिशेने. थोडं पुढे येतात आम्हाला चौक लागली. तर या चौकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं पुन्हा एकदा दर्शन घ्यायला भेटलं आहे. मगाशी नसेल घेतला तर आता घ्या. चला तर काका निघाले तिथून आणि आम्ही आता फायनली पोचलेलो आहोत फार्म हाऊसला. तर फायनली मंडळी, आम्ही आता पोहोचलेलो फार्म हाऊसला. फार्म हाऊसचा लुक बघून घ्या. भारी वाटतं की नाही. आम्हाला थोडा लेट झाला आहे
यायला 8 वाजले तिथे, पण थोडं राहावंच वाटतं इकडे. काय लुक आहे बघा, भारी आहे की नाही. अजून खूप मजा करायची बाकी आहे. इकडे किचन वगैरे आहे. आम्ही आता एंट्री मारतो इथे. इथून बघूया आता पुढचा प्रवास कसा होता आमचा. तर रात्रीचे वाजले 10. आम्ही आता फ्रेश वगैरे होऊन आलो आहे बाहेर. पोरं सेल्फ्या काढतायत, काय रील्स बनवतायत, सर्व नाचतायत वगैरे. हे बघा आजूबाजूचा नजारा बघून घ्या, काय मस्त फार्म हाऊस आहे. तुम्ही पण या. आमची फलटण बघा कशी रील्स बनवत आहे. आणि समोरची पब्लिक आहेत, म्हणजे आमच्या बाजूला 2-3 रूम करून आलेले लोक. तर ती लोकंसुद्धा समोर जे आहे ना जागा आहे तिथे जमली आहेत. काय नाश्ता करतायत, काय नाचतायत. हे बघा समोर आमची अर्धी पोरं नाचतायत, म्हणजे सर्व टोटली मिक्स करून सर्व नाचतायत वगैरे, नाश्ता वगैरे करतायत. फुल एन्जॉयमेंट आहे. तुम्ही पण या इकडे. तुम्ही पण एकदा इकडे विजिट करून घ्या. मस्त प्लेस आहे एकदम. फार्म हाऊस पण एकदम भारी आहे. शुभ सकाळ मंडळी. आज दुसरा दिवस आहे फार्म हाऊसला आलेला. तर मंडळी आता उठलो आहे. वाजलेत काहीतरी 10:30 असं काहीतरी टाईम झाला आहे. तर बाकीचे पोरं आहेत रूममध्ये आहेत, मजा करतायत. DJ वगैरे लावलेला आहे. आणि हा पाठचा नजारा बघून घ्या, फार्म हाऊसचा नजारा बघून घ्या. काल पण दाखवलं, बट काल रात्री तुम्हाला दिसलं नसेल मी. हे सकाळचं बघून घ्या, खूप मजा आली रात्री. अजून पण मजा करायची बाकी आहे. पोरं अजून आलेत नाही स्विमिंग पूलमध्ये, येतील थोड्या वेळातच. तयारी करतायत. चहा नाश्त्याला पण इथे आहे, सुविधा केलेली आहे. तर येतील पोरं नाश्ता करायला. तिथून नाश्ता झाल्याच्या नंतर मग स्विमिंग पूलमध्ये उतरायचं आहे. मग खूप सारी मजा करून मग बघू पुढे काय कसं होतं आहे ते. या साऱ्या इथं रूम आहेत. येणार असाल तर इथं रूम पहिले बुक करा, किती जणांचं आहे वगैरे, आणि कन्फर्म करून घ्या. तर आम्हाला रूम भेटलेली आहे ही इकडे. आम्ही टोटल तरी पण 9-10 जण आहोत. मस्त गाणे वगैरे लावून पोरं जमलेत एकदम, नशे धुंद आहेत. तुम्हाला दाखवतो चला. इकडे 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 कांतावर आहे, कांतावर आहे. अरे येडी तिकडे बाहेर तमाशा होईल. अरे रे एन्जॉय करायचं साक्षी. इकडे इकडे एक स्माइल आहे, स्माइल आहे. कोणता कोणता बाबा टिल्लू? हे भाई उठू नको, टी शर्ट घाण करशील. तर अशी आमची रूम आहे. आणि हा बाहेरचा एकदम बघा कसे झाडं वगैरे लावलेले आहेत. मस्तपैकी पूर्ण सीन एकदम मस्त आहे. काय राहावंच वाटतंय बघायला देखील. पोहायचं फक्त बाकी आहे. फुल एन्जॉयमेंट आहे इकडे. तुम्हाला पण यायचं असेल तर या, नक्की या. तर फार्म हाऊसचं नाव आहे कमला ॲग्रो फार्म असं नाव आहे या फार्म हाऊसचं. सॉरी थोडी जीभ वळवळते.
मस्त एकदम पाणी वगैरे भरून झालेलं आहे. पुढची मजा तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानेच. आपले पोरा येतील तेव्हा. तर मंडळी आम्ही आता आलेलो आहेत नाश्ता करायला. बघूया काय आहे नाश्त्यासाठी. काय आहे नाश्त्याला? मिसल पाव आहे, शेव आहे. कोणी पाडलंय रे खाली? जस्ट तेल बोलला होता शिवमचा नाव विचारून घ्या. काय पण बोलताय. इकडे क्रिकेट खेळतायत. अरे भाई फायनली आता इकडे पोरं बसलेत आणि इकडे हे पोरं नाचतायत. आमची पोरं दमलेली आहेत. तर पोरं आतमध्ये आता अर्धे झोपले, पोरी आलेत बाहेर. धमाल करतात बरोबर सर्व आजूबाजूला सर्व आहेत. हा बघा आपला साईराम आला भाई बघा, शुभम भाई. चला तर मंडळी आता आम्ही निघालो आहे फार्म हाऊसवरून. चालू आहे आमचं पिकनिक संपलं आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. असंच तुमचा सपोर्ट राहू द्या. खूप एन्जॉयमेंट केलेलं आहे. तर कसा आवडला व्हिडिओ नक्की सांगा. आणि हा शेवटचा लुक बघून घ्या फार्म हाऊसचा. कसा आवडला व्हिडिओ नक्की कमेंट करा.